आपल्या कार्यालयापासून जाताना मोदींच्या प्रतिमेला देखील त्यांनी हार घातला। मला असं वाटतं का त्यांनी हार घातला तर निश्चित त्यांनी ते देखील मानतायत। मला असं वाटतं की त्यांचेच आशीर्वाद महायुतीच्या उमेदवाराला असावेत। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज सर्वच उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे। हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार आपल्याबरोबर आहेत। आपल्यासाठी आता सभा पण होत आहे, रॅली देखील निघत आहेत। काय एकंदरीत वातावरण? मला असं वाटतं का आज 5 वाजेला प्रचार संपणार आहे, परंतु गेले 15 दिवसापासून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा या ठिकाणी मिळतोय। कारण मतदारांनी ठरवलंय का आपल्या देशाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती विराजमान करण्यासाठी लोक महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील। शांतिगिरी महाराज देखील निवडणुकीमध्ये आहेत। त्यांनी आज असं वक्तव्य केलं की भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांचा मला पाठिंबा आहे। नेमकं भाजपा आहे कुठून? नाही, मला असं वाटतं का अधिकृतरित्या महायुती म्हणजे त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि RPI ही महायुतीने अधिकृतपणे घोषित केलेले उमेदवारी आणि त्यामुळे असं काही गैरसमज पसरवण्याचे काही काम कोणी करू नये। आपल्या कार्यालयापासून जाताना मोदींच्या प्रतिमेला देखील त्यांनी हार घातला। मला असं वाटतं का त्यांनी हार घातला तर निश्चित त्यांनी ते देखील मानतायत। मला असं वाटतं की त्यांचेच आशीर्वाद महायुतीच्या उमेदवाराला असावेत। आणि छगन भुजबळ शेवटपर्यंत नाराज होता अशी चर्चा होती, ती नाराजी दूर झाली आहे का? ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत का? आज शेवटचा दिवस आहे। काल देखील भुजबळ साहेब गडकरी साहेबांच्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होते। आपल्याशी त्यांनी चौकशी देखील केली की कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि कुठं काही मदत लागली तर निश्चित सांगावी असं। अगदी काही तास उरलेले आहेत, काय एकंदरीत चित्र दिसतं आहे? विजयाचा किती विश्वास आहे? किती मताधिक्य मिळेल? 100% या ठिकाणी विजयाचा विश्वास आपल्याला आहे आणि कमीत कमी 2 लाख ते 3 लाखाच्या मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून येऊ। हे आहेत हेमंत गोडसे। त्यांचं म्हणणं आहे की विजयाचा 100% त्यांना विश्वास आहे आणि शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद त्यांनाच मिळत असल्याचं देखील त्यांनी आता सांगितलं। त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या कृतीबद्दल जे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं त्यामुळे संभ्रम काही काळ वाढलेला होता। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।